जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया। दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आलाय, कारण कांद्याचे दर कोसळलेले आहेत। एकीकडे आवक प्रचंड वाढली तर दुसरीकडे पुरामुळे नव्या कांद्याचा दर्जा घसरलाय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दिवाळीचा उत्साह दिसतोय, पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र ही दिवाळी चिंतेतच जाणार असं दिसते। कारण गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारातले कांद्याचे दर रोज कोसळत आहेत। नाशिक, मनमाड, लासलगाव आणि सोलापूर या बाजार समित्यांमध्ये बुधवारी कांद्याला क्विंटल मागे जेमतेम 800 ते 900 रुपयांचा भाव मिळाला, म्हणजे किलो मागे फक्त 8 ते 9 रुपये। या दरामध्ये कांदा विकला तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही। जर आता बाजार भाव बघितले तर 4 आणि 5 रुपये विकू राहिलं। आज आम्ही किलो माग 4 ते 5 रुपये घाट्यात विकू राहिलो आज। आणि आताची परिस्थिती अशी का दिवाळी आली जवळ, आम्ही सण कसे करावा, लांब पोरांची आज काही गोष्टी असतात त्या सुद्धा काही खरेदी करावा असं झालंय आम्हाला। तर शेतकऱ्यांनी झालेले नुकसान, मका कांद्याचे एवढे नुकसान झालेले पावसाच्या अतिवृष्टीमुळे, आणि त्याच्यामध्ये बाजारभाव पडले। शेतकऱ्यांनी करायचं काय? सरकार कोणतेही धोरण करायला तयार नाही। मोदी साहेबांनी सांगितलं होतं का तुम्हाला 800 दिन येतील, आणि 800 दिवस आले शेतकऱ्याला मरवणुकीची वेळ आली ना, आणि अतिवृष्टी तर एकदमच फेल झाली। आणि त्याच्यात आता हाय जो माल तो माती मोल चाललाय। काय करायला पाहिजे? काय भाव मिळाला पाहिजे? आम्हाला 2000 रुपये तरी भाव मिळाला पाहिजे, नको 2.5 आणि 3, आणि पुन्हा आम्हाला अनुदानही नको कोणतं, आणि कर्जमाफी नको। पण या शेतीमालाला जर व्यवस्थित भाव दिला तर योग्य राहील। काहीतरी आम्ही दाखवू लाडकी बहीण असं ही योजना ती योजना, त्याच्यात काही फायदा होणार नाही। कांद्याचे दर घसरण्यामागे कारण अनेक आहेत। कांद्याची आवक वाढली आहे, बंपर उत्पादन झाल्यामुळे गेल्या 3 दिवसात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्यामुळे कांद्याचे दर घसरले। मुबलक प्रमाणातला जुना कांदा, यावर्षी जुन्या कांद्याचा साठाही भरपूर आहे, त्यामुळे नव्या कांद्याला दरवर्षी मिळतो तितका भाव यावर्षी मिळू शकलेला नाही। पुरामुळे घसरलेला दर्जा, पूर आल्यामुळे नव्या कांद्याचा दर्जा घसरलाय, त्यामुळे व्यापारी या कांद्याला जास्त दर द्यायला तयार नाहीयेत। केंद्र सरकारचा हस्तक्षेप, ग्राहकांसाठी कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्रानं अनेक उपाययोजना केल्यात, ज्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। कांद्याचा बफर स्टॉक, सप्टेंबरमध्ये केंद्रानं बफर स्टॉक बाजारात आणला, त्यामुळे नव्या कांद्याची मागणी घटली। आणि बांगलादेशमधून कमी झालेली मागणी, बांगलादेश हा अनेक दशकांपासून कांद्याचा मोठा ग्राहक आहे, मात्र यावर्षी बांगलादेशमधून कांद्याची मागणी घटली आहे। दरवर्षी ऑगस्ट महिन्यापासून कांद्याचे दर वाढतात, पण यावर्षी तसं झालेलं नाहीये। म्हणूनच सरकारनं कांद्याला क्विंटल मागे किमान 1000 रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करतात। पण सरकार त्यांची ही मागणी पूर्ण करते का, हा खरा प्रश्न आहे। किरण गोटूरसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।